नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दर्वे तुमचं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स हा घटक कव्हर करणार आणि आर्टिकल्स हा घटक जो आहे तो नाउनशी संबंधित आहे। चला सुरुवात करूया नाउन्स आर्टिकल्स या घटकाला। आता आर्टिकल्स जे आहेत ते फक्त आणि फक्त नाउनसाठीच उपयोगात आणले जातात आणि आर्टिकल्स किती प्रकारचे आहेत तर आर्टिकल्स 2 प्रकारचे आहेत आणि एकूण 3 आर्टिकल्स आहेत। ते आर्टिकल्स कोणते तर पहिला प्रकार आहे इनडेफिनिट आर्टिकल्स म्हणजे अनिश्चित आर्टिकल्स आणि त्यानंतर डेफिनिट आर्टिकल म्हणजे ज्याला आपण निश्चित म्हणतो। तर इनडेफिनिट आर्टिकल 2 आहेत ए आणि एन आणि डेफिनिट आर्टिकल किती आहेत एक म्हणजेच द। तर आपण यांच्याविषयी माहिती घेऊया की इनडेफिनिट आर्टिकल कधी उपयोगात येतात आणि डेफिनिट आर्टिकल कधी उपयोगात आपल्याला आणावे लागतात। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हा जो घटक आहे तो नाउन या घटकाच्या अंतर्गतच येणार, कारण की आर्टिकल्स जे आहेत ते स्ट्रिक्टली नाउनसाठीच उपयोगात आणले जातात। तर सर्वप्रथम आपण बघूया इनडेफिनिट आर्टिकल्स। इनडेफिनिट आर्टिकल्स कोणते आहेत ए आणि एन। ए केव्हा यूज केलं जातं आणि एन केव्हा यूज करतो आपण हे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ए किंवा एनचा अर्थ होतो वन, म्हणजे एक वस्तूला दर्शविण्यासाठी किंवा एक सिंगल क्वांटिटी असेल त्याला दर्शविण्यासाठी आपण ए किंवा एनचा उपयोग करतो। म्हणजेच इनडेफिनिट आर्टिकल्स जे आहेत ते सिंग्युलर नाउन सोबत यूज होतील आणि एखादा नाउन सिंग्युलर किंवा प्लुरल असेल तर तो कसा असतो, काउंटेबल असतो। म्हणजे सिंग्युलर काउंटेबल नाउन सोबत हे आर्टिकल्स उपयोगात आणले जातात। काउंटेबल म्हणजे ज्यांना आपण 1 2 3 मध्ये मोजू शकतो। तर ए आणि एन कशासोबत यूज करायचे आहेत आपल्याला, सिंग्युलर काउंटेबल नाउन सोबत। मग ए कधी यूज करायचा आणि एन कधी यूज करायचा, तर मग यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्रोनन्सिएशन। म्हणजे त्या शब्दाला आपण प्रोनाउन्स कशा प्रकारे करतो, म्हणजे त्याचा उच्चार कशा प्रकारे करतो। जर एखाद्या शब्दाचा उच्चार जो आहे किंवा प्रोनन्सिएशन जे आहे ते स्वराने सुरू होत असेल, म्हणजे साऊंड जो असेल तो कसा असेल, वॉवेल साऊंड असेल। म्हणजे शब्दाची सुरुवात वॉवेल साऊंडने होत असेल। आता वॉवेल म्हणजे कोणते, ए आय ई ओ यू हे वॉवेल्स नाहीत, तर आपल्याला जे मराठीमध्ये वॉवेल्स असतात अ आ ई ए ऐ ओ अम ह यासारखे जे वॉवेल्स आहेत या साऊंडनी जर सुरू होत असेल एखादा शब्द तर त्या शब्दाच्या आधी कोणता आर्टिकल वापरायचा, आपण एन हा आर्टिकल आपण लिहितो। तर एन आर्टिकल कशासाठी उपयोगात येणार किंवा कधी वापरणार आपण, ज्यावेळी शब्दाचा जो उच्चार आहे किंवा शब्दाचे जे प्रोनन्सिएशन आहे ते वॉवेल साऊंडचे असेल त्यावेळी आपण एन आर्टिकल उपयोगात येतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते जे नाउन आहे ते कशा प्रकारचे पाहिजे, सिंग्युलर पाहिजे। म्हणजे सिंग्युलर नाउन असेल तरच आपण ए किंवा एन उपयोगात आणू शकतो। आणि प्रोनन्सिएशन जे असेल ते कन्सोनेंट साऊंड असेल, म्हणजे कन्सोनेंटचे असेल, म्हणजेच व्यंजनाने सुरुवात होत असेल उच्चाराला, तर त्याआधी आपण कोणते आर्टिकल उपयोगात आणतो, ए। काही उदाहरणांद्वारे आपण पुन्हा हा कॉन्सेप्ट समजून घेऊया। समजा हा शब्द असेल इयर, तर याचा उच्चार वॉवेलचा आहे की कन्सोनेंटचा आहे, म्हणजे स्वरांचा आहे की व्यंजनांचा आहे, तर याला ऍक्च्युली आपण इयर असं म्हणतोय आणि य हा स्वर नाही, त्यामुळे इथे कोणता आर्टिकल उपयोगात येणार, ए आर्टिकल उपयोगात येणार। तशाच प्रकारे इयर जर आपण म्हटलं तर याचा उच्चार ई असा होतो, इयर म्हणजे वॉवेल साऊंड आहे, त्यामुळे याआधी कोणता आर्टिकल लिहिणार आपण, एन हा आर्टिकल लिहिणार। नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, युनिव्हर्सिटी। आता सांगा युनिव्हर्सिटी या शब्दाच्या आधी कोणता आर्टिकल उपयोगात येईल, तर स्पेलिंगची सुरुवात तर वॉवेलनी होत आहे, म्हणजे इंग्रजी स्वराने होत आहे यू ने, पण याचं प्रोनन्सिएशन आपण यू असं करतो युनिव्हर्सिटी, आणि य जो आहे तो वॉवेल नाही, त्यामुळे आपल्याला इथे ए हा आर्टिकल उपयोगात आणावा लागेल। तशाच प्रकारे एन आवर अशा प्रकारे म्हणतो, सुरुवात एच ने होत आहे, एच ने होत आहे म्हणजे कन्सोनेंटने होत आहे, पण याचा उच्चार जो आहे तो आवर असं म्हणतो आपण किंवा आर्स अशा प्रकारे म्हणतो। तर अ जो आहे, आर्स जो आहे तो वॉवेल साऊंड आहे, त्यामुळे इथे आपण कोणता आर्टिकल उपयोगात आणणार, एन हा आर्टिकल लिहिणार। मग त्यानंतर समजा टेबल्स असेल तर याआधी आपण ए यूज करणार की एन यूज करणार, तर याआधी आपण कोणताच आर्टिकल उपयोगात आणणार नाही, कारण की टेबल्स जे आहे ते हे प्लुरल नाउन आहे। हा कसा नाउन आहे, प्लुरल नाउन आहे, त्यामुळे ए किंवा एन कोणतेच आर्टिकल आपण इथे लिहिणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। तर फक्त प्रोनन्सिएशन नाही तर ते जे नाउन आहे ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे सुद्धा ओळखणे खूप महत्त्वाचे आहे। तर अशा प्रकारे आपण इनडेफिनिट आर्टिकल्स ए किंवा एन यूज करू शकतो।
म्हणजे ज्यावेळी वस्तू किंवा व्यक्ती किंवा नाऊन जे आहे ते निश्चित कोणते आहे, पर्टिक्युलर आहे की नाही हे आपल्याला माहिती नसतं, किंवा पहिल्यांदा जर नाऊन यूज होत असेल तर त्याआधी आपण इंडेफिनिट आर्टिकल उपयोगात आणतो. पुढे सुद्धा आपण याचे एक्झाम्पल्स बघूया, पण त्याआधी सर्वप्रथम आपण डेफिनेट आर्टिकल समजून घेऊया. तर डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित, आणि यामध्ये सिंग्युलर सोबत उपयोगात आणायचा की प्लुरल सोबत उपयोगात आणायचा असं काहीही बंधन नाही. डेफिनेट आर्टिकल जे आहेत ते सिंग्युलर सोबत पण यूज केले जाऊ शकतात, सिंग्युलर ॲज वेल ॲज प्लुरल, म्हणजे दोन्ही नाउन सोबत, म्हणजे एकवचन आणि अनेकवचनी दोन्ही नामे जे असतील त्यांच्यासोबत आपण डेफिनेट आर्टिकल यूज करू शकतो. त्याचबरोबर काउंटेबल नाउन्स ॲज वेल ॲज अनकाउंटेबल नाउन्स यांच्यासोबत पण आपण द आर्टिकल उपयोगात आणू शकतो. म्हणजेच द साठी काही बंधने नाहीत, सिंग्युलर सोबत पण किंवा प्लुरल सोबत पण उपयोगात आणू शकतो, काउंटेबल किंवा अनकाउंटेबल सोबत पण उपयोगात आणू शकतो. पण इनडेफिनेट आर्टिकल जे आहेत, जे ए आणि एन जो आहे तो आपण अनकाउंटेबल सोबत उपयोगात आणू शकत नाही. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. इनडेफिनेट आर्टिकल कॅन नॉट बी युज्ड विथ अनकाउंटेबल नाउन्स, हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. आणि डेफिनेट आर्टिकल काउंटेबल सोबत पण आणि अनकाउंटेबल सोबत पण उपयोगात आणू शकतो. आता थोडं आपण बघूया, याआधी आपण बघितलेलं होतं की इनडेफिनेट आर्टिकल जे आहेत ते फक्त आपण काउंटेबल सोबत उपयोगात आणू शकतो, आणि कसे असतील ते सिंग्युलर काउंटेबल सोबत. आणि जे अनकाउंटेबल असतात त्यांना सिंग्युलर किंवा प्लुरल अशा प्रकारे आपण वर्गीकृत करू शकत नाही, किंवा त्यांना दोन भागात डिवाइड करू शकत नाही आपण. त्यामुळे इनडेफिनेट आर्टिकल जे आहेत ते अनकाउंटेबल नाउन सोबत आपण उपयोगात आणणार नाही. त्याचबरोबर आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बघितले होते. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहेत ते सुद्धा अनकाउंटेबल नाउन्स असतात. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कसे नाउन्स असतात, काउंटेबल नसतात ते. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहेत ते अनकाउंटेबल नाउन असतात. म्हणून आपण ए किंवा ॲन जे आहे म्हणजेच इनडेफिनेट आर्टिकल आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन सोबत पण उपयोगात आणू शकणार नाही. तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ए आणि ॲन हे जे आर्टिकल्स आहेत, म्हणजे इनडेफिनेट आर्टिकल्स ए आणि ॲन आहेत, ते आपण अनकाउंटेबल सोबत उपयोगात आणणार नाही आणि ॲब्स्ट्रॅक्ट सोबत पण उपयोगात आणणार नाहीत. म्हणजे समजा हॅपीनेस असेल, हॅपीनेस हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, तर याआधी ए हॅपीनेस अशा प्रकारे शब्दप्रयोग होणार नाही किंवा आर्टिकल उपयोगात आणणार नाही. आता डेफिनेट आर्टिकल आपण बघत होतो. डेफिनेट आर्टिकल कुणासोबत उपयोगात आणू शकतो आपण, तर डेफिनेट आर्टिकल जे आहे ते काउंटेबल सोबत पण आणि अनकाउंटेबल सोबत पण आपण लिहू शकतो. आता डेफिनेट आर्टिकल केव्हा उपयोगात आणायचे, तर यासाठी प्रोनाऊन्सिएशनचा काही याच्यामध्ये रिलेशन नाही की वॉवेल्सवर वॉवेल साऊंड असेल किंवा कन्सोनंट साऊंड असेल. जी गोष्ट युनिक असते किंवा निश्चित असते, सर्वप्रथम काय असेल, युनिक थिंग्स ज्या आहेत, युनिक वस्तू किंवा युनिक गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासोबत आपण द आर्टिकल उपयोगात आणतो. डेफिनेट आर्टिकल कोणतं आहे, द. म्हणजे जसं अर्थ आहे, एक विशिष्ट प्लॅनेट आहे, तर द अर्थ, द सन अशा प्रकारे आपण म्हणतो. तशाच प्रकारे एखादी वस्तू युनिक नसेल पण ती युनिक बनून जाईल, म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे किंवा डिस्क्रिप्शनमुळे ज्यावेळी ती वस्तू डेफिनेट होते. कशामुळे डेफिनेट होते, ज्यावेळी आपण डिस्क्रिप्शन ॲड करतो एखाद्या वस्तूसमोर आणि ती वस्तू काय होते, युनिक बनते, तर त्याला त्याआधी सुद्धा आपण कोणतं आर्टिकल यूज करणार, डेफिनेट आर्टिकल यूज करणार. फॉर एक्झाम्पल, समजा इथे असेल बॅग, तर बॅगच्या आधी सामान्यतः तुम्हाला विचारलं तर कोणतं आर्टिकल आपण उपयोगात आणणार, तर बॅगच्या आधी उपयोगात आणणार आपण ए आर्टिकल, कारण की निश्चितपणे कोणती बॅग आहे हे आपल्याला माहिती नाही, अनिश्चित आहे, त्यामुळे ए आर्टिकल आपण उपयोगात आणणार. पण अशा प्रकारे जर असेल बॅग विच इज लाइंग ऑन द ग्राउंड, आता इथे डिस्क्रिप्शन ऍड करण्यात आलेलं आहे बघा, बॅग विच इज लाइंग ऑन द ग्राउंड, म्हणजे एका विशिष्ट बॅगची इथे चर्चा करण्यात येत आहे की जी ग्राउंडवर आहे. तर याआधी आपण कोणते आर्टिकल उपयोगात आणणार, डेफिनेट आर्टिकल, कारण की डेफिनेट बॅग विषयी सांगण्यात येत आहे. तशाच प्रकारे जर म्हणण्यात आलं प्लेस, आता प्लेस कोणती प्लेस आहे, निश्चित प्लेस आपल्याला माहिती नाही, ती कोणती प्लेस असू शकते, त्यामुळे इथे आपण इनडेफिनेट आर्टिकल ए यूज करणार. पण जर अशा प्रकारे शब्दप्रयोग केला गेला की प्लेस वेअर आय मेट माय फ्रेंड, म्हणजे अशी जागा ज्या जागी मी माझ्या मित्राला भेटलो, तर प्लेस वेअर आय मेट माय फ्रेंड, म्हणजे आता ही प्लेस
अनिश्चित नाही आहे, ही एका निश्चित प्लेसविषयी सांगण्यात येत आहे. त्यामुळे इथे आपण कोणते आर्टिकल यूज करणार? द हे आर्टिकल आपण इथे यूज करणार. तर डेफिनेट आर्टिकल आपण केव्हा यूज करतो? ज्या युनिक थिंग्स असतात, निश्चित म्हणजे ज्या स्वतःमध्ये एकच ती गोष्ट असते. जशा प्रकारे आपण म्हटलेलं होतं की द अर्थ, द मून. जसं ताजमहल म्हटलं जाईल तर ताजमहल सुद्धा ताजमहल सारखी एकच गोष्ट, युनिक गोष्ट अवेलेबल आहे. त्यामुळे इथे आपण कोणतं आर्टिकल उपयोगात आणणार? द. ज्या युनिक थिंग्स आहेत त्यांच्या आधी द, आणि ज्या निश्चित वस्तू असतील म्हणजे कॉमन नाउन जे आहेत ते निश्चित करण्यात येतील. कशाद्वारे? काहीतरी डिस्क्रिप्शन ऍड करून निश्चित करण्यात येतील. म्हणजे निश्चित जागेविषयी, निश्चित बॅगविषयी आपल्याला इथे माहिती मिळत होती. त्यामुळे इथे आपण कोणतं आर्टिकल उपयोगात आणलेलं आहे? द. तिसरा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे, ज्या गोष्टी दुसऱ्यांदा यूज होतात, म्हणजे पहिल्यांदा यूज करतो आपण कोणत्याही नाउनला, त्यावेळी आपण इंडेफिनिट आर्टिकल यूज करतो. पण तेच नाउन जर दुसऱ्यांदा उपयोगात येत असेल तर त्या जागी आपण द आर्टिकल यूज करतो, कारण की ते नाउन निश्चित झालेले असते. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आपण बघूया फिल इन द ब्लँक्सच्या द्वारे. शी हॅज 2 चिल्ड्रन, म्हणजे तिला 2 मुले आहेत. इथे लिहिण्यात आलेलं आहे मग पुढे डॅश गर्ल अँड डॅश बॉय, फुल स्टॉप. डॅश बॉय इज 14 years old and girl is 12 years old. आता इथे जर आपल्याला आर्टिकल लिहायचे असतील तर कोणते आर्टिकल आपण चूज करू शकतो? तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, ए, अँड, द, आणि चौथा पर्याय असतो नो आर्टिकल. म्हणजे अशा काही जागा असतात ज्यामध्ये आर्टिकल उपयोगात येत नाही. पण हे आपण आता बेसिक बघतोय. पुढे आपण ज्यावेळी एरर डिटेक्शन करणार, रूल्स बघणार, त्यावर आर्टिकलवर एक सविस्तर तुम्हाला चॅप्टर असेल किंवा सविस्तर व्हिडिओ देण्यात येईल. पण इथे आपण बेसिक समजून घेऊया. तर तुम्हाला 4 फिल इन द ब्लँक्स आहेत आणि 4 ऑप्शन्स आहेत, ए, अँड, द आणि नो आर्टिकल. आता कोणते आर्टिकल येतील हे तुम्हाला सांगायचं आहे. शी हॅज 2 चिल्ड्रन, डॅश गर्ल अँड डॅश बॉय. आता बघा, गर्ल आणि बॉय यांचा पहिल्यांदा उल्लेख होत आहे. पहिल्यांदा उल्लेख होत आहे म्हणजे ते आपल्यासाठी निश्चित नाहीत, ते अनिश्चित आहेत. म्हणजे त्यांच्याविषयी आपल्याला माहिती नाही. त्यामुळे पहिल्यांदा उपयोगात जर येत असतील आणि सिंग्युलर असतील, गर्ल आणि बॉय सिंग्युलर आहेत, तर इथे आपण कोणतं आर्टिकल लिहिणार? ए आर्टिकल लिहिणार. पण पुढच्या वाक्यात बघा, बॉय इज 14 years old, म्हणजे मुलगा जो आहे 14 वर्षाचा आहे. आता बॉय कोणता? तर ज्याच्याविषयी ऑलरेडी मेन्शन करण्यात आलेला आहे. म्हणजे हा बॉय जो आहे तो आता दुसऱ्यांदा येत आहे, म्हणजे तो आता आपल्यासाठी अनिश्चित नाही आहे, तो निश्चित बॉय विषयी आपण सांगत आहोत. तर अशा वेळी जेव्हा सेकंड टाइम मेन्शन करण्यात येते एखादं नाउन, जर सेकंड टाइम मेन्शन करण्यात येत असेल तर तिथे आपण ए आर्टिकल उपयोगात न आणता डेफिनेट आर्टिकल उपयोगात आणणार. कारण की आता हा मुलगा निश्चित झालेला आहे. कोणत्या मुलाविषयी सांगण्यात येत आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण लिहिणार द बॉय इज 14 years old अँड गर्ल सुद्धा आता सेकंड टाइम उपयोगात येत आहे. इथे गर्ल हा नाउन ऑलरेडी पहिल्यांदा मेन्शन करण्यात आलेला आहे आणि आता इथे सेकंड टाइम मेन्शन करण्यात येत आहे. त्यामुळे इथे सुद्धा कोणतं आर्टिकल आपण लिहिणार? द आर्टिकल लिहिणार. तर अशा प्रकारे या 3 आर्टिकल्स विषयी तुम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे. त्याच्याच आधारावर आपल्याला पुढचे नियम सुद्धा लक्षात तरच समजतील. त्यामुळे इनडेफिनिट आर्टिकल ए आणि ॲन आणि डेफिनिट आर्टिकल द यांचे हे बेसिक जे व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत ते व्यवस्थित रिवाइज करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ सुद्धा समजून येतील. थँक्यू व्हेरी मच.